नमस्कार. नूतन फौजी पत्नीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा व्लॉग आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आज आम्ही सुट्टीसाठी गावाला निघालो आहोत. पण फौजी कुटुंबाची सुट्टी ही फक्त बॅग भरून निघण्या इतकी सोपी नसते. इंटरव्ह्यूपासून क्लिअर होईपर्यंत, रिझर्वेशनपासून प्रवास संपेपर्यंत प्रत्येक टप्प्यात एक वेगळीच गोष्ट असते. तर चला, आजच्या प्रवासात तुम्हालाही सोबत घेऊन जाते. फौजी कुटुंबात सुट्टीची सुरुवात निघायच्या दिवशी होत नाही, ती सुरू होते वाट पाहण्यापासून. इंटरव्ह्यू कधी होणार, क्लिअर कधी होणार, सुट्टी मंजूर होईल का, की काही कारणामुळे पुढे जाईल, हे प्रश्न सतत मनात चालू असतात. फोन वाजला की वाटतं काही अपडेट आले असेल का. मेसेज आला की धडधड वाढते, कारण फौजी आयुष्यात कोणतीही गोष्ट शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित नसते. आणि मग एक दिवस फोन येतो, सुट्टी मंजूर झाली. त्या एका वाक्याने सगळा थकवा निघून जातो. घरात आनंदाचं वातावरण होतं. मुलांनाही सांगितलं की आपण गावाला जाणार, आणि मग सुरू होतात त्यांच्या प्रश्नांच्या मालिका. कधी जाणार ग आई, किती दिवस राहणार, आजीकडे जाणार का, मामाला भेटणार. आणि त्यांच्याच उत्साहामुळे आपला आनंद अजूनही वाढतं. रिझर्वेशन. पण आनंदासोबत दुसरी धावपळ होते, ती म्हणजे रिझर्वेशनची. रिझर्वेशन मिळेल का बरं, लोअर बर्थ मिळेल का, मुलांसोबत प्रवास नीट होईल का, वेटिंग लागलं तर काय करायचं, कन्फर्म तर होईल ना. दिवसातून अनेक वेळा ॲप्स उघडून सीट बघणं सुरू होतं. प्रत्येक आईला ही भावना नक्कीच समजेल. आणि मग येतो तो पॅकिंगचा दिवस. माझं सामान तर 10 मिनिटात भरतं, पण मुलांचे कपडे, औषध, बॉटल, स्नॅक्स, खेळणी सगळं भरताना वाटतं आपण सुट्टीला नाही तर कायमचे चाललोय. पण आई असणं म्हणजे हेच ना, स्वतःपेक्षा मुलांचा विचार आधी करायचा. आणि मग येतो तो दिवस ज्याची आपण कित्येक दिवस वाट पाहत असतो. सकाळपासून घरात गडबड, कोणी बॅगा भरतंय, कोणी तिकीट, कोणी मुलांना तयार करते, पण मनात मात्र एकच भावना, आज आपण निघतोय. प्रत्येक फौजी पत्नीच्या आयुष्यात सुट्टी म्हणजे खूप आनंदाचा दिवस असतो, पण फौजी पत्नीसाठी तो तितकाच धावपळीचा आणि तितकाच चिंतेचा विषय असतो. पॅकिंग करणं खूप अवघड असतं. टाईममध्ये होईल का, सगळं स्वतःलाच करायचं असतं. मुलांचे कपडे, औषध, स्नॅक्स, त्यांचे टँट्रम्स, त्यांचे खेळणी घेणं, इथपासून ते घरी काय काय सामान न्यायचं आहे, क्वार्टरवर कोणतं सामान लागणार नाही आहे, हे सगळं मॅनेज करेपर्यंत. सोबतच कुकिंगही तिलाच करायचं असतं, जेवण बनवायचं असतं. ट्रेनमधलं जेवण इतकंसं मुलं खात नाहीत, कारण बाहेरचं जेवण ते बाहेरचंही असतं आणि इतकी हायजेनिक मेंटेन नसते. मग मुलांच्या जेवणाला काय घ्यायचं, मग ते व्यवस्थित राहील का, कोणत्या डब्यात पॅक करायचं, कोणती भाजी खाईल, बरं सकाळी चालेल, दुपारी कोणतं करायचं, संध्याकाळी कोणतं करायचं, मग चिप्स, कुरकुरे हे नाही खाल्लं तर ते घ्यावं का, पाणी बॉटल पॅकिंग करणं, सगळं तिला मॅनेज करायचं असतं. आणि यातच तिचा गोंधळ फुल उडत असतो. माझं तर लिटरली प्रत्येक सुट्टीला जायचं म्हटलं तर खूप टेन्शन असतं, कारण सुट्टीला जाताना जायचं पॅकिंग वेगळंच असतं, 2 दिवसाच्या प्रवासातलं पॅकिंग वेगळंच, आणि क्वार्टर सोडून 1 महिना 1.5 महिना राहण्यासाठी इथं काही प्रिपरेशन करावी लागते. म्हणजे घरातलं सामान खाली करायचं असतं, भाजीपाला दुसऱ्यांना देऊन टाकायचा, खराब होऊ नये, सगळ्यांना व्यवस्थित सांगून जायचं असतं, सगळे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करून जायचं असतं. आणि खरं तर सुरुवातीला खूप अवघड वाटायचं, पण आता हळूहळू त्याची सवय होत गेली आणि ते खूप इझिली वाटायला लागते. पण तरी पण त्यातही एक्साइटमेंट असते आणि त्यातही चिंतेची गोष्ट असते. पण हीच तर खरी मज्जा आहे ना. कोणतंच रेग्युलर लाईफ नाही आहे, रेग्युलर डे नाही. प्रत्येक दिवस हा नवीन आशेसोबत, नवीन भावनेसोबत, नवीन संघर्षासोबत आणि नवीन आपल्या माणसासोबत. आणि गावाला जायची ओढ तर वेगळीच असते ना. कितीतरी महिन्यांतून, दिवसातून आपल्या आईवडिलांना, भाऊ बहिणीला, मुलं त्यांच्या आजी आजोबांना, मावशी काकांना सगळ्यांना भेटणार असतात. एक्साइटमेंट खूप असते. आणि त्याचबरोबर ह्या सगळा रोलर कोस्टर असतो, हे तुम्हाला कधी कोणी सांगितलं होतं का. पण हीच खरी माझ्या चॅनेलची खासियत आहे. मला
माझ्या भावना, एका फौजी पत्नीच्या भावना सगळ्या लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत की कसं असतं नक्की फौजी पत्नीचं आयुष्य. आपण फौजी फौजी करतो, पण त्यामागे उभी राहणारी त्याची पत्नी, तिचा रोल नेमका कसा असतो आणि ती कोणत्या कोणत्या फेसमधून जात असते, हे मला खरंच मनापासून सांगायला आणि शेअर करायला नक्कीच आवडतं. आणि म्हणूनच मी हा चॅनेल सुरू केला आहे. ट्रेनमधला प्रवास. ट्रेनमध्ये बसल्यावर वाटतं आता म्हणजे माझा फुल आराम मिळेल, पण आईंना तर माहिती असतं खरा प्रवास आता सुरू झाला. आई गं भूक लागली, आई पाणी दे ना, आई खिडकीजवळ मला बसायचंय, आई खिडकीची विंडो काच का उघडत नाहीये. कधी हट्ट, कधी रडणं, कधी झोप, कधी कंटाळा. संपूर्ण वेळ मुलांभोवती जातो. म्हणतात ना आई कधी सुट्टीवर नसते, तेच खरं आहे. लोक म्हणतात सुट्टी एन्जॉय करा, पण आई असल्यावर आई कधीच सुट्टीवर नसते. मुलांनी खाल्लं का, पाणी प्यायलं का, झोपले का, ठीक आहेत ना, हे विचार सतत तिच्यासोबत असतात. पण याच गोष्टींमध्ये आनंदही तितकाच खरा असतो. रात्र झाली, मुलं झोपतात, पण ट्रेनच्या खिडकीतून बाहेर अंधार दिसत असतो आणि त्या क्षणी एक विचार शांतपणे केल्यावर येतो. या छोट्या छोट्या क्षणांसाठी तर आपण एवढी वाट पाहतो ना. फौजी आयुष्यात मिळालेला एकत्र वेळ खूप मौल्यवान असतो. तुम्हीही हा वेळ नक्की एन्जॉय करा. त्रास होतो, मुलं त्रास देतात, थोडा वैतागतो आपण, पण चिडचिडही तितकीच होते. परंतु सुट्टीवर निघताना आणि सुट्टीवरून परत येताना हाच एकत्र घालवलेला वेळ असतो. कधी हसऱ्या क्षणांचा, कधी दुःखाचा, कधी चिंतेचा, परंतु हा क्षण मौल्यवान असतो. कारण आपल्याला माहिती असतं एकदा फौजी ड्युटीवर जॉईन झाले की ते 24 तास हे सरकारचे, गव्हर्मेंटचे आणि देशाचेच असतात. त्यांचं पहिलं प्रेम हा देशसेवाच असतो. आणि म्हणूनच थोडी का होईना जी सुट्टी मिळते, जो टाईम मिळतो, जे क्षण मिळतात, ते खरंच आपण आपल्या फौजींसोबत आणि आपल्या कुटुंबासोबत मनापासून स्पेंड केलं पाहिजे, मनापासून तो घालवला पाहिजे टाईम. माझीही खूपदा चिडचिड होते, खूपदा फ्रस्ट्रेशन येतं, खूपदा काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात, खूपदा मुलंच त्रास देतात, ट्रिपच एन्जॉय होत नाही, प्रवासच नीट होत नाही, प्रत्येक स्टेशनवरती उतरा, मुलगा राहतच नाही आहे, नुसताच पळतोय. प्रवास म्हटलं की खूप किचकट आणि खूप हिचकीच होते. पण हे असं प्रत्येक वेळेस होतं असं नाही, तोपर्यंत मुलं लहान आहेत म्हणून. आणि मुलं लहान आहेत म्हणून प्रवास करायचा असंही नाही, कारण प्रवास हा फौजी लाईफमध्ये करावाच लागतो. कारण गाव लांब असतं, आपण खूप दूर असतो, 2-3 दिवसांचं ट्रॅव्हलिंग असतं, मुलांनाही नवीन असतं आणि आपल्यालाही त्यांच्यासोबत नवीन असतं शिकणं की त्यांना कसं मॅनेज करायचं. थोडं त्यांच्या मनासारखंही होऊन द्यायचं काही गोष्टी. माझा तर दोन्ही मुलं खूप लहान, कधी लाईट चालू करणार, कधी स्विच बंद करणार. मग मी त्यांच्यासाठी बलून घे, टॉईज घे, ड्रॉइंग बुक, क्रेयॉन्स घे, असे क्ले घे, असे छोट्या ट्रिक्स मी वापरते. आणि माझी मोठी मुलगी ही आता इतकी हॅबिच्युअल झाली, 3-3.5 वर्षाची झाली, ती लगेच फ्रेंड्स बनवते, तिचे लगेच फ्रेंड्स होतात. मग टॉय शेअरिंग, जेवण शेअरिंग, सगळं शेअर करणार, गप्पा गोष्टी करणार, सीटवर जाणार आणि असंच टाईम स्पेंड केल्यावर तिलाही आनंद होतो आणि आपल्यालाही प्रवास कधी झाला हेही समजत नाही. आणि मेन म्हणजे या कोचमध्ये बऱ्यापैकी ना फौजी फॅमिलीज किंवा फौजी स्वतः असतात. त्याच्यामुळे खूप छान रिस्पेक्टफुल कोऑपरेटिव्ह वातावरण असतं. जरी तुम्हाला लोअर सीट नाही मिळाली तरी ते ॲडजस्ट करून देतात. सिंगल मॅन ते लगेच रेडी होतात आणि जर मिळाली तर बेस्टच असतं. पण मुलांसाठी लोअर बर्थ आणि साईड लोअर सीट खूप गरजेचं असतं, कारण मुलं थोडं विंडोतून पाहत राहतात, त्यांना थोडं फ्रेश वाटतं, वेगवेगळ्या गोष्टी दाखवता येतात. फोन तर कितीतरी वेळा दाखवू शकतच नाही ना आपण. मग अशा छोट्या गोष्टींमध्ये ना प्रवास खरंच खूप सुखकारक होतो आणि फौजीमुळेच आणि फौजी फॅमिलीमुळेच हा प्रवास खूप छान होत असतो मला वाटतं. कारण हेच असतात ह्या कोचमध्ये. आणि फौजींना रिझर्वेशन, कन्सेशन, प्रायोरिटीज थोड्या असतात, पण त्रासच असतो आणि आईला तो सहन करावाच लागतो. हे
वेगळा भाग झाला, परंतु त्यामुळेच थोडं सेफ वाटतं, आपलं वाटतं. फौजींच्या पोस्टिंगप्रमाणे कन्सेशन मिळतं 3AC मध्ये, 2AC मध्ये, फर्स्ट AC मध्ये. त्याच्यामध्ये रिझर्वेशन खूप आधी केलं तर सीट अवेलेबल होतात आणि TCही करून देतो. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, खरंच खूप हेल्पफुल होतात आपल्याला. आणि त्या फौजी फॅमिली हे फक्त संघर्ष नाही, तर ते एक आपलं प्राईड आहे की हो, मी फौजी पत्नी आहे, फौजी फॅमिलीचा भाग आहे. आणि खरंच मला हे खूप आवडतं. आणि तुम्हीही मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचा मुलांसोबत प्रवास कसा असतो, तुम्ही ट्रेनमध्ये मुलांना कसं मॅनेज करता, आणि सगळा एकंदरीत गोष्ट तुमच्यासोबत नक्की कशा घडल्या, किंवा काही आठवणी आहेत का तुमच्या की ज्या तुम्हाला नक्की शेअर करायला आवडतील. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मुलं हसत राहिली की प्रवास कसा होतो ते समजतही नाही. ट्रेन पुढे सरकत होती आणि शेवटी आम्ही महाराष्ट्रात प्रवेश केला. आणि संयम, धैर्य, सगळं काही व्यवस्थित कामाला आलं. ती फिलिंगच खूप वेगळी येते. आपली भाषा, आपली माती, आपली माणसं, आपली संस्कृती जसजसं महाराष्ट्रात प्रवेश करेल तसतसं आपली गावं बघणं, आपल्या गावाकडची ओढ लागणं, हे खूप नॅचरल आणि नैसर्गिक असतं आणि खूप छान वाटतं ही फिलिंग. हो, आता आपण सुरक्षितपणे घरी पोहोचत आहोत. गावाकडचे रस्ते, घराकडचे रस्ते दिसायला लागलं की थकवा क्षणात निघून जातो. सांगायचं तर इतकंच, प्रत्येक आईचा प्रवास वेगळा असतो, पण भावना मात्र त्याच असतात. आणि ह्याच धैर्याने आणि संयमाने केलेला प्रवास खरंच खूप सुखकारक आणि शांतपणे होत असतो. तुम्हाला माहिती आहे का, हेच तर मला खरं सांगायचं होतं की प्रवास करणं म्हणजे एक ट्रिप नाही, ती ते वाट पाहण्याची गोष्ट आहे, ती त्या धडधडीची गोष्ट आहे, ती त्या आनंदाची गोष्ट आहे, जी प्रत्येक फौजी पत्नी, फौजी कुटुंब दरवर्षी जगत असतं. कारण सुट्टी वर्षातून 2दा 3दा इतक्याच दिवस मिळत असते, परंतु त्यामागचं सत्य हे असंच असतं. जसजसा प्रवास कमी होत जाईल तसं खूप छान वाटतं. आम्ही तर नेहमी STनं प्रवास करतो. स्टेशनमधून उतरलं की गावाकडे जायला ST लालपरी तिचा वाट बघत बसतो. परंतु STचाच प्रवास आमच्या कुटुंबाला खूप छान वाटतो आणि खूप व्यवस्थित आम्ही व्यवस्थित पोचतो. आणि माझ्या मुलांसाठी तर STचा प्रवास खूप एन्जॉयमेंट असतो आणि त्यांनाही एक अनुभव असतो. लालपरी म्हटलं जातं आपल्याकडे. आणि खरंच मीही स्वतः लहानपणापासून ST शिवाय कधीच प्रवास केला नाही. थोडं थांबावं लागतं, थोडं उभं राहावं लागतं, पण त्यातच खरा एन्जॉयमेंट असतो. बाहेरच्या खिडकी ओपन करून बाहेर बघत जाणं, आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा, आपल्या ओढीचा सगळा आनंद घेत जाणं, हेच आपल्यासोबत आपल्या मुलांनाही शिकवत राहणं मला खूप आवडतं. तुम्ही मला कमेंट करून सांगा, तुम्ही नक्की प्रवास कसा करता, शेवटी लास्ट सुट्टीला कधी गेला होतात, आणि मुलं कसे त्रास देतात आणि तुम्ही ते कसं हँडल करता, मला ऐकायला नक्की आवडेल. तोपर्यंत मी नूतन फौजी पत्नी, धन्यवाद. जय हिंद. थँक्यू.